हल 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 4 ओव्हरचा सामना राहील इथे मात्र सुरुवात केली जात असताना पाहायला मिळते समोर बॅटिंग क्रीजवरती सलामी बॅटर पॉवर हिटर बाळू तुषार बॉलिंग मार्कवरती दाखल झाला विलास नॉन स्ट्राईकच्या दिशेमध्ये दाखल होते तर दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा बॉल पहिला घेऊन येतोय तुषार गोलंदाजी मार्कवरती 4 ओव्हरचा सामना पहिल्या ओव्हरला सुरुवात पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडतोय लेट्स प्ले ऑन काउंट डाऊन सुरू बॉल पहिला ते समोर बाळू बॅटिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल लव्याक्षरमध्ये मासाला सुरुवात झाली असताना पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडतोय आणि इथे पहिल्या चेंडूवर गेला निघून चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर चेंडू चेंडू आणि हा बघा पुन्हा एकदा आलेला रिप्लाक्षर मध्ये षटकार प्रॉपर टायमिंग मागील मॅच मध्येही पहिल्याच बॉलवरती पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला षटकार ठोकला होता बाळूने आणि बघता तुम्ही पुन्हा एकदा बाळूच्या बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी बाउंड लाईनच्या बाहेर आलाय षटकार ओव्हरमधील दुसरा चेंडू वळला तर दुसऱ्या बॉलकडे ते पाहिले तर पहिल्या बॉलवरती 6 धावा गोलंदाजी मार्क होते ना दुसरा चेंडू ओव्हरमधील पहिल्या बॉलवरती षटकार येतोय मग तुम्ही तुषार गोलंदाजी करत असताना वाईडचा इशारा पंचांचा इथे निर्णय तर योग्य होता तुषार या खेळाडूचा कारण बघता तुम्ही बाहेर ठेवण्याचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला निश्चितच दाद दिली पाहिजे कारण पहिल्या चेंडूवर ते षटकार होतं त्यानंतर इथे चूक निर्णयाने विविधतेने उतरतोय मैदानात दुसरा चेंडू ओव्हरमधील दिशा तीच लेंथ तीच आणि त्याच लेंथ वरती इथे सोन्याचा मासा गळाला सापडतोय बाळू होतोय बाद गोल्ड डकचं शिकार लॉस ऑफ 1 विकेट एका विकेटचं नुकसान फलंदाज बाळू येतोय माघारी न्यू बॅटर मैदानात दाखल 19 नंबरच्या जर्सीवरती बघता तुम्ही धर्मराज हा फलंदाज दाखल झाला असताना लाईन लेंथ अगदी चांगली ठेवली स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु लिडिंग एज बॉलची मोमेंट आणि चेंडू त्या ठिकाणी बघता तुम्ही विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय विकेट इथे पटकावली जाते पहिल्या विकेटचं नुकसान आणि बॅटर मैदानात दाखल धनराज बॅटिंग मार्कवरती दाखल होतो नंबर 2च्या स्थानावरती ते जबाबदारी वाढेल विलासवरती आहे कारण इथे बघता तुम्ही हे सलामी जोडीदार ते मैदानात बाद होतोय जोडीला तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त आपण पाहिली होती मागील जोडी त्यानंतर इथे या पहिल्या जोडीला ब्रेक केलाय या दुसऱ्या चेंडूवरती तिसऱ्या बॉलकडे वळूया पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा एका विकेटचं नुकसान असताना पाहायला मिळते तर अशा प्रकारे बॉलिंग क्रीजवरती येणार तिसरा चेंडू गावाकडच्या आठवणी ट्रॅक्टरमध्ये बसायचो ट्रॅक्टरमध्ये फिरायचो या रस्त्याला वावरायचो या रस्त्याला पळायचो आणि बघता तुम्ही ट्रॅक्टर इथे छायाचित्र टिपलं जातं ट्रॅक्टरवाले तुम्ही एन्जॉय घेऊ शकता परंतु लक्ष समोर ठेवा येणारा पुढचा चेंडू बरोबर इथे बघायला मिळतोय तरी धाव चेंडू जमा झाला असताना पाहायला मिळेल तर 7 धावसंख्या दाफलकावरती अजून 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक ओव्हरचा समोर लॉफ करण्याचा प्रयत्न होता बॅटबॉलचा संपर्क नाही समोरचा बॅटर जर इथे पाहिलं तर मागील 2 ओव्हरमध्ये चांगले सेटअप बॅटिंग केली होती त्यानंतर इथे धर्मराजच्या वतीने मोठ्या फटक्याना प्रयत्न जेव्हा जेव्हा मोठे फटके येत नाही तेव्हा तेव्हा पण मनामध्ये ठरवायचं की समोरच्या आपल्या पार्टनरला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती ठेवणं गरजेचं राहील या हेतूने या प्लॅनिंगने उतरला तर निश्चितच धावसंख्याही बनू शकतील ते बघता तुम्ही बॅटबॉलचा संपर्क चांगला ऑन साईडला चेंडू पळतोय वाडीश लॉंगॉनमध्ये चेंडू आला असताना पाहायला मिळतो एकदा केली जाते पुढे एका धावीसोबत थांबताय तर सिंगल इथे मिळते ओव्हर नंबर 1 मधील उरलेला एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलाय 8 धावा धावफलकावरती वाढत आहेत पहिल्या बॉलवरती षटकार आला होता दुसऱ्या चेंडूवरती वाईट त्यानंतर विकेट पटकावली गेली बाळूची फलंदाज बाद झाला त्यानंतर इथे अजूनही पाहताय मैदानाच्या आधी जो प्रेशर जो प्रयत्न ठेवायचा होता तुषारला तो प्रयत्न मात्र इथे यशस्वीरित्या पार होत असताना पाहायला मिळतोय कैसा मध्ये आला होता बॉल आणि त्यानंतर बॅकवर्ड शॉटलेगच्या दिशेमधून चेंडू पळतो खूप वेगाने एकदा होते पूर्ण दुसरी धावही पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या बॉलवरती ठेवला तर 2 धावा मिळतात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न ते 2 धावीसोबत थांबले जात असताना ओव्हर नंबर 1 पहिल्यावरचा खेळ संपेल 10 धावा धाव फलकावरती संघर्ष 11 सादडपाडा संघाची धावसंख्या 10 अंकावरती बघायला मिळते तर ओव्हर नंबर लगेच इथे 2ला सुरुवात केली जाते
ते बघता तुम्ही या शाळेतील मुलं देखील येत असताना जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. खांद्यावरती हात ठेवून पांढरा शर्ट आणि पॅन्टचा कलर बघायला मिळेल तुम्हाला चॉकलेटी आणि त्याच पद्धतीने खाकी कलरची पॅन्ट. ही दोस्ती तुटायची नाही. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा का उगा हिंड तो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा ही दोस्ती तुटायची नाही. ते बघता तुम्ही या दोन्ही शाळेतील मुलं तुमच्याकडे कॅमेरा फिरतोय आणि तुमचं हे छायाचित्र पूर्ण पेठ तालुका पाहतोय तुमचं स्वागत करतो मी. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात इथे केली जाते. पहिला चेंडू वरचा विकास गोलंदाजी मार्कवरती दाखल होते. पहिला चेंडू या ओव्हर नंबर 2 मधील बघायला मिळेल. पर्यंत धावा 10 अंकावरती आहेत. त्यासोबत बघता तुम्ही फुल टॉस सर होता ऑन साईडला इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाही मोठ्याने निर्धाव चेंडू जमा होईल. ओव्हर मधील इथे दुसरा चेंडू वळला तर दुसऱ्या बॉलकडे कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामधून चेंडू जातो निघून बाउंडलाईनच्या बाहेर. इथे मिळत आहे 4 धावा. कनेक्शन इथे चांगले झालं. स्टेप आउट झालं त्यानंतर बॅटचा फ्लो इनसाइड आउट मध्ये ठेवला. कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू जातोय निघून बाउंडलाईनच्या पलीकडे 4. इथे 4 धावा मिळत आहे. 4 अंकांनी होती वाढ धाव फलकावरती बदलतीये. धावसंख्या टोटली पाहिले तर धावा 14 या अंकावरती. 45 ते 50च्या गटामध्ये जर लक्ष बनवलं तर शेवटच्या त्या मॅचमध्ये मॅच आपल्याला जबरदस्त पाहायला मिळेल. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅचेस जोरदार झाले आहेत. तसाच एक कालचाही सामना झाला. जोरदार टफ कॉम्पिटिशन झालं होता. गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील बॉल ओव्हरमधील हा तिसरा दिवस तुम्हाला पाहायला मिळतो. 16 जानेवारीचा 2026 चा तिसरा दिवस. आणि त्यासोबत लढाई जिंकण्याची लढाई अस्तित्वाची लढाई या चमचमत्या ट्रॉफीवरती आहे. सुवर्ण अक्षरांनी नाव कोरण्याची इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर विश्वासाच्या प्रमाणावर आणि या चमचमत्या सोन्यासारख्या ट्रॉफीवर कोणत्या गावाचं नाव कोरलं जाईल याच्यावरती ही झुंज सुरू आहे. एका दिशेमध्ये वाघाची झडप दुसऱ्या दिशेमध्ये चित्त्याचीही झडप. फक्त तुम्ही चेंडूवरती एक धाव घेतली जाते. एका धावीसोबत स्ट्राईक रोटेट इथे केले जाईल. 15 धावा वाढल्या जातात. आपलकावरती उरलेला अजून 3 बॉलचा खेळ दुसऱ्या ओव्हरमधील बाकी शिल्लक. चौथा बॉल ओव्हरमधील राऊंड द स्टम्प्स विकास घेऊन येतो पुढील बॉल ओव्हरमधील. बॅट आणि बोसा स्पर्श होत असताना शोर आहेत बॅटर ते प्रामाणिकतेने निघून येत असताना पाहायला मिळतात. आणि विकेट किपर देखील खूप शोर होते. 100% इथे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू शोर होते. कसा लिडिंग गेजचा साऊंड हलकासा विकेट किपरच्या कानापर्यंत पोहोचला आणि बॅटर देखील शोर होता. आणि त्यानंतर बघा तुम्ही प्रामाणिकपणे इथे निघून येतो विकास. फलंदाज बाद विकेट इथे मिळते. बॉलची मुवमेंट देखील हलकीशी इथे पाहायला मिळते. पूर्णपणे शोर होते. विकेट इथे पटकावली जाते. सांडी मैदानात दाखल झालाय. ते जबाबदारी तर वाटते अजूनही 20 ते 25 धावा घेण्याची. कारण ओव्हर नंबर 2 सुरू आहे. येणारा या ओव्हरचा पुढील 5वा चेंडू. 4 बॉल झाले आहेत. 5वा बॉल इथे बघायला मिळतो. सांडी राऊंड द विकेट बॉल पुढील बॅटबॉलचं कनेक्शन इथे चांगलं बॅकफूट बनवलं चुडला. वाढीश लॉंग मध्ये चेंडू इथे अडवला जातो. एक धाव होते. पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एका धावीसोबत थांबताय. बॉलवरती सिंगल मिळते. ते पाहता तुम्ही या तुषारच्या वतीने चेंडूला फील्ड केलं जात आहे. चर्चाही होते आणि या टीमतर्फे लीडर आहे टीमतर्फे कॅप्टन आहे. तर जबाबदारीने आजच्या दिवसामध्ये तुषारला पाहिलंय. एक गाव एक चषक संघ करता चांगला लढतो. संघ करता बॅटिंगही चांगली करतो. गोलंदाजी तितकी चांगली करतो. आणि त्या पलीकडे बिग बॅश लीग असेल त्याही लीगमध्ये चांगला परफॉर्मन्स असतो तुषारचा. उंच फ्लाय झाला बॉल. फिल्डर आहे खाली आणि इथे कुठल्याही प्रकारची मिस्टेक केली जाणार नाही. ते विकेट पुन्हा एकदा पटकावली जाते. फलंदाज बाद झालेला पाहायला मिळेल. विकेट मिळते. धनराज माघारी पडतील. दिवा मैदानात दाखल होतोय. धावा फलकावरती थांबलं जातं. उरलेला यावर बदल बघता तुम्ही शून्य या इनिंग मधील 12 चेंडूचा खेळ जो शिल्लक उरलेला आहे तो 12 चेंडूचा खेळ इथून पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हरची केली जाते सुरुवात दिवा मैदानात. 4 ओव्हरचा सामना आहे. 4 ओव्हरमध्ये बघता तुम्ही जलद गतीने बॅटिंग करावी लागते आणि त्यानंतर गोलंदाजीही तितकीच चांगली करावी लागते. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात इथे केली जाते.
दिलीप बॉलिंग मार्क वरती दाखल होतोय. राऊंड द विकेट तिसरा ओव्हरची सुरुवात आणि पहिला चेंडू स्विच तिथे खेळून काढला. सँडीच्या बॅटमधून इथे कनेक्शन चांगलं झालं. एक धाव पूर्ण होते, दुसरी धावही पूर्ण करण्याचा प्रयत्न बॉलवरती ठेवला असताना इथे जरी सिंगल डबलने धावसंख्या सुरू ठेवली तरी सुद्धा 40 ते 45 सहज बनू शकता. या हिशोबाने जरी या मैदानाच्या आधी थांबले तरी सुद्धा धावसंख्या बनेल. ते 2 धावा मिळतील, 2 अंकांनी वाढ होते. सँडीच्या बॅटमधून 2 धावा मिळतात. दिलीप करतोय गोलंदाजी, दुसरा चेंडू ओव्हरचा ते पाहायला मिळतो तिसऱ्या ओव्हरमधील. राऊंड द स्टम्प्स दिलीपचा पुढचा दुसरा चेंडू ओव्हरमध्ये इथे बघायला मिळतोय. शफल पूर्णपणे होऊन बॅट बॉलचं कनेक्शन नाही. मोठ्याने चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. शफलचा उद्देश काय आहे, शफलचा पर्पज काय आहे, की गोलंदाजाचं रिदम आहे ते बिघडवणं, दोन्ही खेळाडूंमधील पुन्हा मैदानाच्या आतमध्ये गॅप शोधणं, याच्यावरती शफलला तुम्ही पाहता बॅट बॉलचा संपर्क रस्त्याला येणारा पुढचा तिसरा बॉल ओव्हरमधील. ते कनेक्शन चांगलं झालंय. चेंडू आलाय स्ट्रेट लॉंगॉनच्या दिशेमध्ये. फिल्डर आहे तुषार. एका धाव घेतली जाते, एका धावीसोबत होती वाढ. पण शफलची चर्चा करतो जेव्हा जेव्हा बॅटर गोलंदाजाचं रिझम बिघडवतो शफल होऊन, तेव्हा तेव्हा काही गोलंदाज असे आहेत की त्या गोलंदाजाला गोलंदाजी चांगल्या पद्धतीने टाकता आली नाही. तर मुळात उद्देश तोच आहे की गोलंदाजाचं रिदम बिघडवणे शफल होऊन. येणारा पुढील चेंडू ओव्हरमधील ते 19 धावा दाफलकावरती. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला. राऊंड द विकेट चौथा बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. इथे सिंगल डबलने काम बनवायचं नाही असंही सादर पाडाकर म्हणताय. कारण दिवा उतरलाय मैदानात मोठ्या पटक्यांसाठी. डेथ ओव्हर सुरू आहे तर मोठे पटकेही शोधावे लागतील देवाला. येणारा 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. दिवसभर पडलं जाणारा पाचवा चेंडू वर बदल. इथे बॅटफूट फ्लिक केलंय चेंडूला. प्रयत्न मोठ्या फटक्याचा, परंतु बघता तुम्ही फिल्डर आहे त्या ठिकाणी. झेल इथे टिपला जाईल. काऊ कॉर्नरचा फिल्डर झेल टिपतोय. विकेट इथे पटकावले जाते. फलंदाज होतोय बाद. या बॉलवरती विकेट मिळेल. विकेट मिळते विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये. एंटर झालाय टॉप ऑर्डर मधील फलंदाज बाद होत आहे. मिडल ऑर्डर मधील देखील इथे फलंदाज बाद झालेच तर पाहायला मिळत आहे. विकेट मिळते विठ्ठल मैदानात दाखल होतोय. 19 ऑन दी बोर्ड. 2 बॉल 1 बॉल शिल्लक या ओव्हरचा. वळ्यात अंतिम बॉलकडे. ओव्हरमधील शेवटचा बॉल. त्यासमोर बॅटिंग मार्कवरती विठ्ठल समोर इथे पडला जातो. राऊंड द विकेटचा बारा इथून इथे केला जाईल. मनकट विकेट हरुल नसेल या खेळामध्ये, या स्पर्धेमध्ये पूर्णपणे. कारण पहिल्या मॅचपासून, पहिल्या दिवसापासून ऑर्गनायझर या स्पर्धेचे, दुर्माळ प्रीमियर लीग या स्पर्धेचे सर्व आयोजक आम्हाला कळवले की या स्पर्धेमध्ये आपल्याला मनकट विकेट हरुल ठेवायचा नाही असा कॉल होता. तर मनकट विकेट हरुल नसेल. येणारा पुढील बॉल ओव्हरमधील ते अंतिम चेंडू बघायला मिळतोय. चेंडू स्टेट डेट डिलिव्हरी कनेक्शन नाही. मोठं ओव्हर नंबर 3 होते समाप्ती. 19 धावा धावफलकावरती आहे. तर टीम सादरपाडा या संघाची धावसंख्या बघायला मिळेल. ती चर्चा रंगलेली बघायला मिळते. मोबाईलमध्ये रील्स बघताय गुलाबी कलरची मिस्टर गंगाधर, ते बघता तुम्ही. रील्स बघत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. सुंदर छायाचित्र टिपलं जात असताना पाहायला मिळेल. आणि त्यासोबत पाहिलं तर अजून 6 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. इकडे हे तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या गावाकडची आठवण. कोणी डब्बा हातामध्ये घेऊन चाललाय तर कोणी पाणी घेऊन चाललंय हातामध्ये. गावाकडची आठवण. पाणी अडवा, पाणी जिरवा. इथे बघता तुम्ही गोलंदाजी मार्कवरती अंतिम ओव्हरची सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती येणारा पहिला चेंडू बघायला मिळतो. बाट आणि बॉलचा संपर्क चांगला होतोय तर अडवण्याचा प्रयत्न राहतोय. दुर्वती चेंडू डोक्यावरती जातोय निकोट बाउंड लाईनच्या बाहेर. ते बॉलला पाठवलंय 4 धावींकरता. ते 4 धावा नक्कीच मिळत 4 अंकांनी होते वाढ. धावफलकावरती बदलती धावसंख्या इथे बघायला मिळेल. 4 अंकांनी पुष्पराज करतोय गोलंदाजी अंतिम ओव्हरची. दुसरा बॉल ओव्हरमधील.
डॉट बॉल इथे पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू जमा झाला असताना उरलेला इथे मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलाय. 23 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. 4 विकेटचं नुकसान आहे. तिकडून काढलं जाते चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय निघून इथे बाउंडलाईनच्या पलीकडे. शेवटच्या ओव्हरमधील हे 2 चौकार खूप महत्वाचे ठरतील. इथे जर चांगली गोलंदाजी झाली संघर्ष 11 सादरपाडा संघाच्या वतीने तर हे 4 धावींच्या 2 पटके आहेत ते खूप चांगले इथे बेनिफिट देऊन जातील. चेंडू गेलाय निघून बाउंडलाईनच्या पलीकडे 4 धावींकरता धावसंख्या वाढली जाते. 27 अंकावरती अजून 3 बॉलचा खेळ उरलेला बाकी शिल्लक ओव्हरचा. घेऊन येते पुन्हा एकदा पुष्पराज. ओव्हरमधील चौथा चेंडू तसे नंबर 18 बघता तुम्ही सुपर बॅटिंग मार्कवरती संडी पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्राला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटबॉलचा संपर्क इथे नाही मोठा. अंपायर स्कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे. टीव्ही अंपायर प्लीज चेक द वाईड बॉल. तिसरे पंच इथे चेक करताय काहीच वाद. तिसऱ्या पंचांच्या वतीने निर्णय येतोय. वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. तिसऱ्या पंचांचा त्वरित इथे कॉल येतोय. जो मैदानाच्या आतमधून तिसऱ्या पंचांकडे जेव्हा निर्णय होतो तेव्हा मात्र पूर्णपणे जी कामगिरी आहे ती तिसऱ्या पंचांची कमिटीची असते याचीही नोंद ठेवायची सर्वांनी. बॉलला फील्ड केलंय थर्डमॅनच्या क्षेत्रामधून. तिसरी धाव रनआउट आहे की नाही हे चेक करायचं आहे. इथे 4 धावा तर पूर्ण केल्या तर परंतु इथे बघता तुम्ही तिसरे पंच पुन्हा एकदा यायचं आहे. तिसरे पंच बघताय ते तिसरी धाव कंप्लीट केले की नाही याच्यावरती चेक केले जाते. काहीच वाद निर्णय येईल तिसऱ्या पंचांच्या वतीने. या कमिटी तिसरे पंच ऑर्गनायझर विठ्ठल हा फलंदाज इथे बाद होईल. तिसऱ्या धावीवरती बघता तुम्ही तिसऱ्या पंचांच्या वतीने कॉल आलाय विकेट. इथे मात्र 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेला रनआउट झाले तर इथे 2 धावा मिळत आहेत 2 अंकाने. होते वाढ धावफलकावरती. विकेट मिळते धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत 30 प्लस इथे 2. तीस धावा धावफलकावरती हा तुरलेला इथे पुढील बॉल ओव्हर मधील. दोन चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला बघायला येतो. गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील 5वा चेंडू ओव्हरमधील सुधीर बॅटिंग मार्कवरती दाखल होतोय. इथपर्यंत पाहत तर 3.4चा हा खेळ 30 धावा धावफलकावरती. सँडी दिशेमध्ये आणि या दुसऱ्या दिशेमध्ये रनआउट झालेला फलंदाज पाहायला मिळतो विठ्ठल. नवीन बॅटर सुद्धा बॅटिंग मार्कवरती 5वा चेंडू यावरचा इथे खेळून काढला जातोय. राऊंड द विकेटचा मारा. बॉलिंग क्रीजवरती पडला जाणारा पुढील बॉल फुल टॉस होता. इकडे खेळून काढले जाते चेंडूला वाडीश लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून. बॉल लाडवण्याचा प्रयत्न. चेंडू जेला निघून बाउंड लाईनच्या बाहेर. ते मिळताय पूर्ण 4 धावा. कनेक्शन चांगलं. बॉलला पाठवलं बाउंड लाईनच्या पलीकडे. ते 4 धावींकरता 4 अंकांनी होते. वाट धावफलकावरती पुन्हा एकदा रिफ्लॅक्शन मध्ये त्या स्टिक राहून चेंडू गेलाय बाउंड लाईनच्या बाहेर. येणारा पुढचा चेंडू ओव्हरमधील एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. हाफ ट्रॅकर होता. बॉलला बाकफूट लावून चेंडूला कट करून खेळून काढले जाते. एकदा होते पूर्ण दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न. चेंडू इथेही जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. शेवटच्या ओव्हरमध्ये 4 बाउंड्रीज येत आहे. अशा प्रकारे 4 चौकार खूप महत्वाचे ठरतील. बघता तुम्ही 4 चौकार आले सर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. टोटल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली जाते 38 या अंकावरती. 39 धावींचे ठेवलेले टार्गेट आरसीबी राजबारी या संघासमोर. चला फिल्डिंग टीम लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ते तुम्हाला पाहायला मिळेल कोणी टँकरवरती चढलंय. जे टँकरच्या ट्रॉलीवरती बसले त्यांचं स्वागत करतो मी. तुमच्याकडे कॅमेरा येतोय. जे टँकरवरती चढलेले आहेत ते प्रेक्षक वर्ग तुम्ही हात वरती करून एन्जॉय घेऊ शकता. येस तुमच्याकडे कॅमेरा फिरतोय. सर्वांचं स्वागत. तुम्हाला पूर्ण पेठ तालुका बघतोय. सर्वांचं स्वागत. इकडे थोडंसं घेऊन जाऊया. आणि इकडे बघता तुम्ही प्रेक्षक वर्गाची अल्लोट अशी गर्दी
बसलेली कोणी झोपून मॅच बघताय तर कोणी पाय पसरून मॅच बघताय. यस बाबाजी तुमचं स्वागत. तुम्ही सेम आमदार सारखे दिसता कारण कडक टोपी आणि असं वाटतं की तुम्हीच पुढचे भावी आमदार आहात. घेऊन जाऊया आपण पुढे. या बघता तुम्ही इकडे प्रेक्षकांची चर्चा. पोलीस पाटील साहेब यांच्याकडेही कॅमेरा फिरतोय. पोलीस पाटील साहेब तुमचं मी करतो स्वागत. तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे कॅमेरा आहे. तुमची चर्चा आम्ही बघतोय. चर्चा असं वाटतंय की संध्याकाळचं नियोजन न चर्चा करताय. ते बघता तुम्ही दोन छोटी मुलं ढोलू और भोलू इथे बसलेले आहेत तर दगडीवरती तुम्हाला पाहायला मिळतील. चला फील्ड सजवायची आहे. अजूनही मागे तुम्हाला पाहायला मिळतील गाई म्हशी चारा टिपत असताना त्यांचंही करतो मी स्वागत आणि त्या पुढे बसलेले प्रेक्षक वर्ग त्यांचंही मी करतो स्वागत. इकडे बघायला मिळेल प्रेक्षकांची अल्लूट अशी गर्दी. इकडचे ललितजी जाधव काय मग नियोजन काय संध्याकाळचं. दाणे दाणे में केसर का दम खाओ विमल बोलो जुबा केसरी जो खाएगा विमल का दाना वो सुनेगा किरीस का गाना. आपलं स्वागत. लगेच लाईव्ह ऍक्शन कडे वळतो आपण. जगनजी जाधव तुमचंही करतो मी स्वागत. नादखुळा जळगाव धुळा तुमचंही स्वागत. हा ते बघता तुम्ही लगेच लाईव्ह ऍक्शन कडे जाऊयात. गंगाधरजी तुमचंही स्वागत. तुमचं स्वागत केलं होतं मागील इनिंग मध्ये तर लगेच वळतो लाईव्ह ऍक्शन कडे. चला बॅटर्स. इथे KTM ची सवारी. खूप सारं स्वागत बाबाजी तुमचंही. मॅचला होते सुरुवात. टार्गेट ठेवलंय टोटली पाहिजे तर 39 धावांचं लक्ष. त्या मॅचला सुरुवात केली जात असताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला तुषार आणि साथ देण्याकरता उमेश. पहिल्या ओव्हरला सुरुवात करताय विठ्ठल. बॉलिंग मार्क होती दाखल असताना पाहायला मिळेल तर पहिला चेंडू 39 धावांचं लक्ष. मॅच स्टार्ट. पहिल्या चेंडूला सुईमध्ये धागा जणू काय टाकतोय तुषार. चेंडू पळतोय खूप वेगाने. बाउंडलाईनच्या बाहेर चेंडू जाऊन इथे धडकी देतोय. विठ्ठल घेऊन येतो तिसरा बॉल ओव्हरचा. पर्यंत 5 धावसंख्या धावफलकावरती आहेत. सर जहाँ झुक जाए मंदिर होता है, नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के कर्म भूमि पर जंग बेमिसाले. क्रिकेट के मैदान पर जंग बेमिसाले. हर जंग जीतने वाला सिकंदर होता है. जिंकेल तो थेट अंतिम 10 मध्ये उडी टाकेल. इथे बघता तुम्ही बॅटबॉलचा संपर्क नाही बुट्टाने. 3 बॉल बाकी शिल्लक. 5 धावा धावफलकावरती पहिल्या 3 बॉलवरती इथे बघायला मिळत आहे. बॉल पुढील ओव्हरचा कनेक्शन इथे चांगलं झालंय. बॉलला पाठवलंय बाउंड लाईनच्या बाहेर. चेंडू जातोय निघून. दरिया तेरी खेर नहीं बूंदों ने बगावत कर दिए. दरिया तेरी खेर नहीं बूंदों ने बगावत कर दिए. नादाना समज इस सुमेश को. पूर्णपणे बॅट वरती आलेला चेंडू. चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार 6. धावसंख्या वाढली जाईल टोटली पाहायला मिळेल. इथे 11 धावेंवरती धावसंख्या वाढली जात असताना पाहायला मिळते.
येणारे 2 चेंडू बाकी शिल्लक 5वा चेंडूकडे वळूयात. नादाना समझ इन लहरों को लहरों ने बगावत कर दी, जिड़ चुकी है बगावत की जंग, मौत सबा परवाने अब मरने का है खौफ का. ए तलवार तुझे झुकना होगा. इस गर्दनने बगावत कर दी. 19 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता. ते बघता तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक. लक्ष छोटं असो किंवा मोठं असो, तुमचं लढणं जर प्रामाणिक असेल, मैदानात लढणं जर 100% असेल, तर यश तुमच्या पायाखाली असेल. बॉल हवेमध्ये उंच फ्लाय झाला, फिल्डर येता खाली झेल टिपण्याचा प्रयत्न येते, झेल टिपला जातोय. विकेट नंबर 1 पहिल्या जोडीला ब्रेक केलाय. नाही रहेंगे हम नहीं रहोगे तुम, रह जाएगी मोहब्बत. इस दुनिया में फिर जिंदगी से कैसी दास्ता और जिंदगी से कैसा फासला. विकेट इथे बैठे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. जिंदगी एक अभिलाषा आहे, अलग इसकी परिभाषा आहे. सवर गई तो जन्नत और बिखर गई तो तमाशा आहे. लॉस ऑफ ओव्हर विकेट पहिल्या जोडीला इथे ब्रेक केले. नवीन बॅट्समन लगेच मैदानात दाखल, विलास. व्हॉइस ऑफ इट, व्हॉइस ऑफ त्र्यंबकेश्वर, ट्रायबल व्हॉइस तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. तर वळूयात आपण लाईव्ह ॲक्शनकडे. कॅमेरामॅन, उरलेला एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. धावा धावफलकावरती 11 असताना बघायला मिळत आहे. उरलेला एका बॉलचा खेळ बाकी शिल्लक उरलेला. क्या बात आहे कॅमेरामॅन, काय क्वालिटीची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. लाईव्ह प्रेक्षक पण. एक बॉल बाकी आहे का पंच? षटक संपलंय. स्कोर कार्ड अपडेट करा इकडे. 11 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला. सांडी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय, जबाबदारीने इथे मैदानात उतरतोय. तर ओव्हर नंबर इथे लगेच 2ची सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू यावरचा घेऊन येतोय. पॉवर प्ले संपलाय. इथे फिल्डिंग करण्यासाठी हे चान्स मिळतोय. चांगल्या पद्धतीने इथे जर फिल्डिंग केली तर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये धावा डिफेंड करण्याचा प्रयत्नही चांगला मिळेल. परंतु जोपर्यंत तुषार नावाचं वादळ मैदानात आहे, तोपर्यंत समोरच्या संघाला अजूनही खतरा आहे. मग ते तुम्ही चेंडूवरती दुसरी धावाही पूर्ण केली जाते. या 2 अंकासोबत होते वाढ. धावफलकावरती 2 अंकाने बदलता स्कोर बघायला मिळतो. धावफलकावर टोटल 13. खेल दे रहा है ना मेरा खेल तो सभी का है, तजुर्बा जीते हुए का सलाह, हारे हुए की दिमाग लगाओ खुद का. किनारों पर खड़े समंदर पार होते नहीं, नभ को निहारने से चांद तारे हासिल होते नहीं. तोड़ो अपनी सीमाओं को, ताकत दो अपनी पंखों को और एक उड़ान भर लो इस मैदान के अंदर. येणारा पुढचा चेंडू फ्रंट फुट लावून प्लेसमेंट. शॉर्ट कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू जातो. एक धाव इथे घेतले जाते. एका धावी होते वाढ. धावफलकावरती बदलती धावसंख्या इथे बघायला मिळते. टोटल 14 अंकावरती धावा वाढलेल्या. ती धाव घेण्याचा प्रयत्न तर होता, परंतु बघता तुम्ही इथे एका धावीसोबत होते वाढ. धावफलकावरती विलास बॅटिंग मार्कवरती 14 धावा धावफलकावरती वाढल्या असताना पाहायला मिळत आहे. स्वप्न नाही, रात्र बदलते, दिवा नाही, वाद बदलते, मनात नेहमी जिंकण्याचा भाव असावा. म्हणून संत बहिणाबाई बनतात भावे विना भक्ती. निजावीला बुके पोटे तिला रात म्हणून अडकला दाना तिला हात म्हणून, जिच्यामध्ये नाही चेव तिला भाव म्हणून नाही, आणि जिच्यामध्ये नाही भक्ती तिला भाव म्हणून नाही. गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढील तिसरा चेंडू बरोबररित्या पाहायला मिळतोय. किल्ल्याने होत आहे आधी केलेचे पाहिजे. स्वतःचा उगुण शोधणे ही गुणांची पूर्तता आहे. सरळ चेंडूला स्ट्रेचच्या दिशेमध्ये अडवण्याचा प्रयत्न इथे चांगला होतोय. तत्काळ चेंडूला हर्ष येऊन इथे फील्ड करतोय. 2 धावा इथे घेतल्या जातील. 2 धावीने होते वाढ. धावफलकावरती बदलता स्कोर इथे पाहायला मिळतो. टोटली 16 अंकावरती धावसंख्या बदलताना उरलेला अजून 3 बॉलचा खेळ उरलेला बाकी शिल्लक. फ्रंट फुट लावून पूर्णपणे खेळण्याचा प्रयत्न. बॉलचा संपर्क नाही, 0 जोडला जाईल. या बॉलवरती धावसंख्या रोखल्या जातात. अजून उरलेल्या 2 बॉलचा खेळ बाकी शिल्लक ओव्हरचा. इथे बघायला मिळतो पुढचा चेंडू 5वा बॉल. 16 धावसंख्या धावफलकावरती आहेत. आयुष्यामध्ये जे जे पाहिजे ते तुम्हाला मिळो. भाग्यवंत या शब्दाचा अर्थ तुम्हाला पाहिल्यावरती कळो. जिद्दीने तुमच्या स्वप्नांची विहीर खोदत राहा आणि त्यामध्ये स्वतःला शोधत राहा. धावा 2 घेतल्या जातात. 2 अंकांनी वाढ. मोठ्या संख्येने बघता तुम्ही धावसंख्या बदलताना इथे बघायला मिळते. चान्स सर होता झेल टिपण्याचा प्रयत्न बघता त्या ठिकाणी झेल ड्रॉप होते असताना पाहायला मिळते. टोटल 18 धावसंख्या वाढत आहे. 13 बॉलमध्ये 21 धावा जिंकण्यासाठी अजूनही मॅच दोन्ही दिशेमध्ये आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडणार नाही तोपर्यंत मॅच अजूनही सुरू असेल. तर बघता तुम्ही झेल ड्रॉप केली गेली. त्यानंतर येणारा पुढचा चेंडू बरोबरील बिग गेटला प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा येतोय त्वरित इथे वाईडचा. एक एक्स्ट्रा धाव इथे मिळते पंचांच्या वतीने, परंतु फिल्डिंग टीमचा कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे. टीव्ही अंपायर प्लीज चेक द वाईड बॉल. तिसरे पंच बघता या तिसरे पंच कमिटी त्वरित यायचं आपण.
तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फिल्डिंग टीमचा देखील इथे योग्य त्या ठिकाणी योग्य तो DRS वापरला असताना पाहायला मिळतोय. तर निश्चितच कौतुकाची दाद आहे, कौतुकाची बाब आहे. 12 चेंडू 21 धावा जिंकण्यासाठी राजबारी RCB या संघाला अजूनही बघता तुम्ही चॅलेंज आहे 21 धावींचं 12 चेंडूमध्ये. प्रति ओव्हर 10.50 च्या सरासरी धावसंख्या पाहिजे आहेत. चला स्पीडअप करा पंच. 12 चेंडू 21 धावा. करो या मरो, जो हमसे टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा. आओ चलकर आगाज करते हे मैदानात बघता तुम्ही 12 चेंडू मध्ये 21 धावींची आवश्यकता. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले जाते. एकदा पूर्ण केले जाते. दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न बॉलवरती ठेवला असताना पाहायला मिळते. धर पकड चेंडू चल चेंडू फेक. ते चेंडूवरती दुसरी धावाही पूर्ण केली जाते. 2 अंकांनी होती वाढ धाफलकावरती. खेल कबड्डी ले पंगा नाही होईगा मैदान के अंदर दंगा. तिकडून इकडे चेंडू बघा तुम्ही मिसफिल्ड होते. त्या ठिकाणी 2 धावा खर्च होता. 11 चेंडूमध्ये अजून 19 धावा जिंकण्याकरता पाहिजे असताना पाहायला मिळतात. तर येणारा पुढील बॉल ओव्हरमधील जिंकेल कोण्याच्या वरती नजर सर्वांची लागलेली. कारण 11 चेंडू इथे मोलाचे ठरतील. 11 चेंडू तुम्हाला विजयाच्या दिशेमध्ये घेऊन जाईल. आणि त्यानंतर 19 धावा तुम्हाला थेट अंतिम 10 मध्ये प्रवेश दाखलही करून देतील. धाव घेण्याचा प्रयत्न ठेवला असताना पाहायला मिळतो. या बॉलवरती धाव घेतली जाते. एका धावीसोबत होती वाढ दाफलकावरती. एका अंकाने ते बदलता स्कोर बघायला मिळतोय. एक धाव मिळते. एका धावीसोबत बदलती धावसंख्या 21 अंकावरती. RCB राजबारी या संघाच्या धावा 10 बॉलमध्ये पाहिजेत अजून 18 धावा जिंकण्याकरता. पुढील बॉल ओव्हरमधील वळत पुढच्या चेंडूकडे. इथपर्यंत पाहता तुम्ही प्रवास 2.26 खेळ सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पडला जाणारा पुढील बॉल ओव्हरमधील बिग हिटला प्रयत्न केलाय. प्रेक्षकांपर्यंत इथे झेल टिपला जातोय. शंकरजी ठिगळे यांच्या हातामध्ये चेंडू गेला असताना पाहायला मिळेल. खूप सारं स्वागत तुमचं. इथे षटकार येतोय. षटकाराने होते वाढ. तर जिंकण्याकरता इथे मात्र 12 धावींचं उरलेलं आव्हान इथे बघायला मिळत आहे. षटकार येतोय. षटकारांनी वाढ होत असताना पाहायला मिळेल. 12 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. बिग हिट आलाय. समीकरण बदललंय. अजून बिग हिटलाच प्रयत्न होता. परंतु बघता तुम्ही काहीसा मोठा संपर्क नसताना पाहायला मिळेल. उरलेल्या 8 चेंडूमध्ये 12 धावींची आवश्यकता. विकास बॅटिंग क्रीजवरती आहे. इथपर्यंत बघता तुम्ही दोन्ही खेळाडूंनी 6-6 असे 12 बॉल खेळून काढले आहेत. आणि त्या पलीकडे धावसंख्या देखील 21 पर्यंत जोडल्या आहेत. आणि टोटल 27 आहेत. 8 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12 धावींची आवश्यकता. एकाच्या हातामधून दुसऱ्याच्या हातामध्ये इथे बघता तुम्ही अद्वितीय झेल. याला म्हणतात नजर आणि यालाच म्हणतात पकड. चांगली पकड बनवली. आणि बघता तुम्ही इथे झेल पकडली असताना पाहायला मिळेल. फलंदाज होता बाद. अजून 7 चेंडू आणि 12 धावा जिंकण्यासाठी. चला बॅटर पळत जायचं आहे. भारत मैदानात दाखल झालेला असताना पाहायला मिळेल. अजून जिंकण्याकरता 7 चेंडूमध्ये 12 धावींची जी आवश्यकता आहे ती इथे बघायला मिळते. कोणता दिवस येईल कसा नाही रे भरोसा. मैदानाच्या आत चेंडू कसा येईल नाही रे भरोसा. चेंडूवरती झेल टिपला. त्या झेलवरती फलंदाज बाद झाला असताना पाहायला मिळतो. अजून जिंकण्याकरता जे समीकरण आहे ते 7 चेंडूमध्ये 12 धावींचं आहे. 6 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. जिंकेल कोण याच्यावरती अजूनही आपण उत्तर देऊ शकत नाही. क्रिकेटचा हा खेळ. या खेळामध्ये भविष्यवाणी केली जात नाही. गोलंदाजी मार्कवरती उरलेला अजून 7 चेंडूचा खेळ बाकी. आणि जिंकण्यासाठी 12 धावींची आवश्यकता. बॉल 1 शिल्लक यावर मधील. लास्ट बॉल ओव्हरमधील. ऑन साईडला चेंडूला फटकारलाय. चेंडू जातो निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे 4 धावींकरता तर समीकरण इथे बदलेलं. 6 चेंडू 8 धावा जिंकण्यासाठी. कनेक्शन इथे चांगलं केले. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळताय 4 धावाच्या अंकाने होते वाढ धाफलकावरती. बदलता स्कोर इथे बघायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 8 धावींची आवश्यकता. अजूनही मॅचमध्ये काहीही होऊ शकता. जोपर्यंत शेवटचा बॉल लपडत नाही तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ संपत नाही. लास्ट ओव्हरची सुरुवात. नियोजन प्लॅनिंग प्रत्येक बॉलवरती जाळं टाकण्याचा प्रयत्न राहील इथे सादरपाडा संघाचा. तर
बॉलिंग मार्क होते अंतिम ओव्हरची ते सुरुवात केली जाईल. गोलंदाज कोण असेल? चला फास्ट घ्या पंचा. चला थोडं फास्ट घ्या पंच. मॅच कंप्लीट करायचीच आहे. 6 चेंडूमध्ये 8 धावींची आवश्यकता असताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्क होते अंतिम ओव्हरला इथे केली जाते सुरुवात. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 8 धावा पाहिजे आहेत. हर कदम चलो ऐसा कि निशान बन जाए, जिंदगी जियो ऐसे कि मिसाल बन जाए. 6 चेंडूमध्ये 8 धावा जिंकण्याकरता पाहिजे. जिंकेल कोणाच्या वरती नजर. बॉल पहिला. आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी. सांघिक कामगिरीचा कर्तबगार आणि झेंडा फडकवणारा हा आखाडा. टेनिस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ती मॅच बघायला मिळते. जिंकेल कोणाच्या वरती नजर. आणि बघता तुम्ही पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू जातोय बन्नाट वेगाने. ते मिळत आहे 4 धावा. कनेक्शन इथे चांगलं झाले तर समीकरणही बदलेलं आणि खेळही जवळ येईल. विलास करतोय गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती आलेला चौकार ते बघायला मिळतोय. येणारा 5 चेंडूचा खेळ अजून बाकी शिल्लक असताना पाहायला मिळेल तर दुसरा चेंडू ओव्हर बदल अजून 4 धावा जिंकण्यासाठी अडवण्याचा प्रयत्न राहतोय. दूरवरती बॉल गेलाय निघून बाउंड लाईनच्या पलीकडे. ते मिळत आहे 4 धावा. 4 धावा जिंकण्याकरता पाहिजे. उरलेल्या 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतो तर वळी आता पुढील दुसऱ्या चेंडूकडे. इथपर्यंत 35 धावींची वाढ. फलकावरती 2 विकेटचं नुकसानही. तुषार 7 चेंडूमध्ये 15 धावींचं योगदान दिलंय आणि अजूनही मैदानात म्हटल्याप्रमाणे तुषार नावाचं वादळ जोपर्यंत मैदानात राहील तोपर्यंत समोरच्या टीमला खतरा असू शकतो. त्या बॉलला पुन्हा एकदा कट करून खेळून काढलं जातंय. अडवण्याचा प्रयत्न ते केला गेला. अडवला जाईल का चेंडू? आणि हा बॉल गेला इथे निघून बाउंड लाईनच्या बाहेर. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर राजबारी हा संघ ठरतोय आजच्या दिवसामध्ये मानकरी. अंतिम मॅचला जिंकलंय आणि अंतिम 10 मध्ये प्रवेश दाखल केला असताना बघता तुम्ही इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, विश्वासाच्या परमानावर, या लाल मातीच्या कणावर आणि चमचमत्या या ट्रॉफीवरती आरसीबी राजबारी या संघाचं नाव अभिमानाने लिहिलं जात आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला सर्व संघ सर्व खेळाडू इकडे येतील. टॉस का बॉस मंचावरती फोटो घेतला जाईल तुमचा. इकडे यायचंय सर्वांनी. चला इकडे यायचा. आज आपण फोटो घेतोय. आजचा दिवस जिंकला टीम आरसीबी राजबारी संघाने. तर राजबारी संघाला विनंती असेल की आपण टॉस का बॉस मंचावरती थांबायचं आहे. सोबत मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. तुषार ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार. सन्माननीय अरुणजी धुळे यांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे तुषार या खेळाडूला. अरुणजी धुळे साहेब यांच्या शुभेच्छा आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. टेनिस क्रिकेटच्या आवड आहे उपस्थित झाले त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुषार ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार. चला इनमध्ये प्लेइंग 11 मध्ये असलेले 11 खेळाडू थांबतील. आपण फोटो घेऊयात आरसीबी राजबारी या संघाचा. लगेच इथे आपण 11 खेळाडूंचा फोटो घेऊ आणि त्यानंतर तत्पूर्वी त्या दोघर आपण मॅन ऑफ द मॅच देतोय तुषारला. तुषार यायचंय समोर. मॅन ऑफ द मॅच इथे तुम्हाला दिली जाईल. चांगली बॅटिंग केली. मॅन ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार ठरताय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला प्लेइंग 11 थांबायचं. आपण लगेच इथे फोटो घेतोय. लाईनअपमध्ये थांबा. इकडे कॅमेऱ्याकडे बघा. कॅमेऱ्याकडे बघा. कॅमेऱ्याकडे बघा. 1 2 3 स्माइल. स्माइल द्या. ओके थँक्यू. एक सुंदर फोटो सुंदर क्षण इथे बघायला मिळतोय. खूप सारं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. आजच्या दिवसामध्ये बघता तुम्ही आरसीबी राजबारी या संघाने अंतिम 10 मध्ये ते प्रवेश दाखल केला असताना पाहायला मिळतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तिसरा दिवस होतोय समाप्त. तर आपण भेटूयात उद्याच्या दिवसामध्ये. उद्याचा 4था दिवस पाहायला मिळेल. तर उद्याच्या दिवसातील सर्व संघ वेळेवरती उपस्थित राहतील. ही सूचना असेल. घेतो आपली रजा. भेटूया उद्याच्या दिवसामध्ये.
जे आदिवासी